सकाळची सुरुवात, पक्ष्यांचा आवाज आणि फ्रेश हवा यापेक्षा सुंदर काही असू शकतं का मंडळी? नमस्कार, मी राजश्री, पेशाने डॉक्टर पण मनाने निसर्गप्रेमी आणि शेतकरी. आपल्या वनश्री विला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आणि आमच्या मागच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. मंडळी, आज आम्ही शेतात काहीतरी खास काम केलं आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मागच्या व्हिडिओत गहू काढायच्या वेळेला आमची कशी धांदल झाली ती तुम्ही पाहिलीच, आणि अजून पण ते थोडी थोडी चालूच आहे. ती तशीच भीती आम्हाला, ती पावसाची दहशत अजूनही आहे, पण आहेच. केव्हा येऊन पडेल सांगताच येत नाही. कारण गहू तर काढून झालेला आहे, पण अजून तो घरापर्यंत पोहोचलेला नाही आहे. आणि हा वाचवलेला गहू आम्ही कसा साफसूफ करून घरापर्यंत सुरक्षित आणला हे आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत. तर जे शेतकऱ्यांनी गहू पिकवला असेल त्यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा. ही पिल्लं आता बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत, जवळजवळ अर्धा पाऊण किलोचे असतील, आणि त्याच्यामुळे आता शिकारी पक्षाची आम्हाला भीती राहिलेली नाही आहे. तर आता हे तुम्ही बघू शकता, मागच्या वेळेस हा गहू काढला आणि हा आम्ही उन्हात 4-5 दिवस जरा वाळू दिला. तर तो चैत्र महिना होता, त्याच्यामुळे गडावर जाणाऱ्या लोकांची पण ह्या रस्त्याने वर्दळ असायची. आणि मग ते असं हे जे रोड साईड शेतं असतात तिथे मग ते सकाळी सकाळी आंघोळ करायला वगैरे येतात. मग अशा वेळेला गव्हावर पाणी वगैरे पडेल म्हणून सकाळच्या वेळेत शंकर गहू झाकून ठेवायचा आणि नंतर मग दिवसभर चांगलं कडक उन्हात तळू देत होता. मागच्या वर्षी असाच गहू वाळवल्यानंतर तो आम्ही असं ट्रॉलीमध्ये भरून घेतला. तर तो गहू भरण्यासाठी आम्हाला 300 रुपये मजुरी द्यावी लागली. आणि मग तो आम्ही मिलमध्ये नेला, तिथे नंबरला उभे राहिलो आणि त्यांनी तो मोजून पोत्यांमध्ये भरून दिला, साफसूफ करून भरून दिला. आणि मग हे ट्रॅक्टरवाल्याला 2000 भाडं. हो. आणि ते एका क्विंटलचे 150 रुपये घेतले. 150 रुपये क्विंटल साफ करण्याचं चार्जेस. असं मागच्या वर्षीचा आमचा एक्सपेन्स होता. तर यावर्षी आमच्या यादव बाबांना अशी माहिती मिळाली की आपल्या गावातच आता एक मशीन आलेलं आहे गहू साफ करण्याचं, जे प्रत्यक्ष शेतात येऊन गहू साफ करून देतं. तर आता इथे बघा तुम्ही, हेच मशीन आता शेतात आमच्या आलेलं आहे. तर ते पण खूप बिझी होते, कारण प्रत्येकच शेतकरी बंधूची लगबग होती. सध्या सीझन तर होताच, पण पावसामुळे सगळेच लवकर काढून घेत होते. त्याच्यामुळे ते पण खूप बिझी होते. तर मग आम्हाला निरोप आला की आम्ही रात्री 9:30-10ला येऊ. आम्ही म्हटलं चालेल. मग त्याच दिवशी आम्ही संध्याकाळी लवकर स्वयंपाक करून जेवण करून शेतात आलो. तर तिथे ऑलरेडी हे काम सुरू झालेलं होतं. शंकर आणि त्याची आई गहू भरून त्या मशीनमध्ये टाकत होते. आमचे यादव बाबा पोत्यामध्ये तो घेत होते आणि त्यांचेच 2 माणसं, त्यांचे वजन काटा पण आणलेला होता. मग ते 50-50 किलोचं असं पोतं भरून देत होते प्रॉपर. आणि त्यांचा गहू साफ करण्याचा जो पर क्विंटल रेट होता तो पण माफक होता, 100 रुपये क्विंटल होतं. तर मग हे म्हणजे इथे असं झालं की कमी श्रमात, कमी वेळात आणि कमी पैशात ही सेवा आम्हाला मिळाली घरपोच. आणि आता हे जे दादा होते ज्यांचं मशीन होतं ते पण एक शेतकरी बांधवच होते आणि त्यांनी हा जोड व्यवसाय सुरू केलेला होता. तर त्याच्यात त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून हे मशीन घेतलेलं होतं. गहू साफ करणं तसं सोपं काम नसतं की आपण हा खर्च वाचवण्यासाठी आपण घरीच वेळात वेळ काढून साफ करू. त्यातला तो काय काडी कचरा, कवड्या असतात, खडे, हे सगळं काढूया. पण ते तेवढं सोपं काम नसतं. आणि हे आता जे मशीनने तर अगदीच सुलभ झालेलं होतं सगळं. आणि कसं असतं, शेवटी एक आज शेतकरी बांधव काहीतरी नवीन व्यवसायात हिंमत करतायत, तर इतर शेतकऱ्यांनी पण त्यांना नक्कीच साथ दिली पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना माहितीच नाही या गोष्टीची की असं घरपोच मशीन शेतात येऊन साफ करून माहितीच नाही. तेच आम्हाला या व्हिडिओ मार्फत शेअर करायचं होतं. आता इथे बघा, आमच्या बरोबर वनश्रीलाही आम्ही आणावंच लागतं. मग त्याच्याबरोबर तिचं डायपर, तिचं पाणी, दूध, तिचा काहीतरी खाऊ, असं सगळं घेऊन आमचा लवाजमा शेतात आलेला होता. हे मशीन ज्यांचं होतं त्यांच्याशी आम्ही थोडी मशीनबद्दल चर्चाही केली. तर हे त्यांचं बेसिक मशीन होतं आणि ते जो
आडवा पडलेला गहू असतो ज्यात खडे जास्त येतात, तर ते खडे हे मशीन काढू शकत नव्हतं. तर ते बोलले की आता पुढच्या वर्षी मी हे मशीन अपडेट करून खडे काढणारं पण मशीन घेणार आहे म्हणून. हो. ऐनवेळी मशीन पोचतंय असं निरोप मिळाल्यामुळे आम्हाला पोते जमा करायची पण जरा धावपळच होऊन गेली, कारण दुकानंही बंद झालेले होते. मग आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही हे नवे पोतेही तुमच्याकडे ठेवत जा आणि फार तर त्यांचे चार्जेस तुम्ही शेतकऱ्यांकडून घेत चला, असंही आम्ही त्यांना सुचवलं. तर आता इथे बघा जवळजवळ पोते भरून त्यांनी एका बाजूला ते रचून ठेवलेले आहेत. आणि आता वेळ बराच झालेला होता म्हणून मग उद्या सकाळी आमचे यादव बाबा ते पोते शिवणार होते. अशा प्रकारे गहू काढणे मशीननेच ना, ते पण हां, हार्वेस्टरने गहू काढला, नंतर तो वाळवला, नंतर 2-3 दिवस परत वाळवला आणि आता आज साफ करून फायनली पोत्यांमध्ये भरला. अशी आपली इथपर्यंत गव्हाचा प्रवास झाला. आता रात्र बरीच झाली होती. मग इथे सकाळी सकाळी आम्ही पुन्हा आलो शेतात आणि आमचे यादव बाबांना ते पोते व्यवस्थित बांधता येतात म्हटलं, मग चला आपण पण पाहून घेऊ. तर त्यांनी मस्त त्या पोत्यांच्या कडा व्यवस्थित 2-3 वेळा वाळून पॅकिंग छान पॅकिंग केलं की ह्या पोत्यावर पोते कितीही राशी अशा ठेवल्या तरी गव्हाचा एकही दाना बाहेर येऊ नये. आणि हवा बंद केलेले पाहिलं का किती पॅकिंग. त्यांनी हवा पण नाही ठेवली मध्ये आणि पॅकिंग एकदम भारी. जितकं धान्य हवा बंद राहील तितकं त्याच्यात बाहेरचं घुसत नाही, जीवजंतूंची वाढ होत नाही. असं असतं. बुरशी लागत नाही आणि इतरही हे होत नाही. तर अशा पद्धतीने बाबांचं पोते बांधण्याचं काम सुरू होतं. आणि आज म्हणजे आभाळ एकदम निरभ्र दिसत होतं आणि कडक ऊन पडलेलं होतं. तर म्हटलं आज काय पाऊस येईल असं वाटत नाही. तर म्हटलं आम्ही संध्याकाळी वगैरे येऊन आमचे पोते गाडी घेऊन येऊ आणि घेऊन जाऊ असं ठरलं. इकडे बाबांचे पोते शिवण्याचे काम सुरू होते. तेवढ्यात आम्हाला आवाज आला की आमच्या शेताच्या रस्त्यावरून देवीला जाणारा जो शिरपूरचा एक रथ जातो, मानाचा रथ असतो, तर तो आमच्या शेतावरून पास होत होता. तर मग लगेच शंकरच्या आईने पटकन तयारी केली आणि त्यांनी ओटी भरायचं सामान घेतलं आणि त्यात आमचा हा नवा गहू टाकला आणि त्या जाऊन देवीचं दर्शन घेऊन ओटी भरून आल्या. तर आम्हाला बरं वाटलं व असं आपला पहिला गहू देवीला गेला व पहिला देवीला चढवला गेला गहू असं. आणि त्याचा मी व्हिडिओ पण केला होता, पण आता तो व्हिडिओ मला काही माझ्या गॅलरीत सापडत नाहीतर तुम्हालाही रथाचं दर्शन घडवलं असतं. पोत्यांचं पॅकिंग झाल्यावर मग आम्ही घरी आलो. जेवण वगैरे करून मी हॉस्पिटलला गेली आणि संध्याकाळी पोते घेऊन जाऊ असं ठरलं. पण मग दुपारनंतर अचानक पटापट ढग भरून आले आणि हे विजा आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. म्हणजे आम्हाला वाटलं थोड्याफार सरी येऊन निघून जातील, पण तो असा प्रॉपर मुसळधार पाऊस पडला चांगला 1.5-2 तास. आणि त्याने आता बघा इथे आमच्या बॅकयार्डमध्ये सगळं पानं आणि चिखल होऊन गेला. वारा पण खूप होता. विजा शंकरला पटकन फोन लावला की त्याने त्याचा गहू तर घरात ठेवून घेतला होता. मग आमच्या गव्हावर त्याने ताडपत्री झाकून ठेवलेली होती. आता इथे बघा आमचे हे हंस आणि त्यांचे पिल्ले, त्यांना तर पाऊस म्हणजे काय, त्यांना पाणी आवडतच. तर ते इथे मस्त एन्जॉय करत होते. पण आमचं जरा चलबिचल झाली होती की ताडपत्री लीक तर नाही होणार. मग शेवटी आम्ही संध्याकाळी एक गाडी अरेंज केली आणि तसा पावसातच मग ते पोते सगळे गाडीत शिफ्ट केले आणि मग ते घरापर्यंत एकदाचे पोचले. तर तसा गहू सुरक्षित होता, फक्त एक पोतं थोडंसं ओलं झालं, काठाने ओलं झालं होतं. मग दुसऱ्या दिवशी लगेच ते कडक उन्हात वाळवून घेतलं. तर मंडळी, गहू काढणीनंतर तुम्ही काय प्रोसिजर केली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.